महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीनं फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद 3 मे रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आली आहे। याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष धर्मराज चौरे, शहराध्यक्ष रमेश खाडे, सुधाकर काशीद, ॲडव्होकेट गोविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत अनिसचे, ॲडव्होकेट संघ कार्यकारिणी सदस्य आहेत रमेश आदलिंगे, ते अनिसचे कार्यकर्ते आमचे रमेश खाडे। सर्वांना माहीत आहे सध्या राज्यात बोबाजीचं पीक उफाळून आलेलं आहे आणि त्याची पानामुळं समाजाच्या सर्व स्तरामध्ये झिरपलेले आहेत। नाशिकचा खरात बाबा, भोंदू खरात बाबा, ज्यावेळेस त्याचं प्रकरण उघड झालं त्यानंतर या राज्यामध्ये 13 बुवा उघडे पडलेले आहेत की त्यांचं अनेक लोकांना फसवणुकीचे प्रकार, वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत। आणि या पार्श्वभूमीवर आपण ज्याला पूर्वमी महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये याचं पीक जोमानं येणं ही कशाची लक्षणं आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। आपल्याला माहीत आहे की आपण धर्म, अध्यात्म याच्या आडून लोकांना फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहेत। लोक खरा धर्म काय आहे, देवगा मूळ संकल्पना काय आहे, आणि हे न समजता केवळ भूलथापा देणाऱ्या लोकांच्या पाठीमागं जाऊन अशा पद्धतीनं स्वतःचा बळी देणं, स्वतःचं शोषण करण्यास भाग पाडणं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात प्रबोधनाची जी काही परंपरा होती, अगदी वारकरीपासून बसवांनापासूनची, त्या सर्व साधू समाजसुधारक आणि संत यांनी या अशा दांभिकतेवर समाजातल्या अनेक वेळा त्या काळात आसूड ओढलेले आहेत। परंतु समाजामध्ये ह्या गोष्टी काही त्या पद्धतीनं कमी झालेल्या नाहीत। उलट पक्षी आज विज्ञानाने नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार केला जातो। म्हणजे विज्ञान तुम्हाला एका बाजूला विकासाची दिशा दाखवतं आणि दुसऱ्या बाजूला तेच विज्ञान, त्याच विज्ञानाच्या मदतीनं लोकांच्या फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग तयार होत आहेत। आणि मग ह्याचा विचार करायचा का नाही? महाराष्ट्राचा जी परंपरा आहे ती सुधारण्याची परंपरा आहे। आपण नेहमीच पाहतो देशामध्ये महाराष्ट्र ही पूर्वगामी आणि मोठी परंपरा आहे आणि सुधारणावादी होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अनेक त्यांच्या कार्याच्या संदर्भात, जसं की दाभोळकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली आणि महाराष्ट्रभर पूर्ण संघटना मजबूत केली आणि या बुवाबाजीच्या विरोधात, अंधश्रद्धेच्या विरोधात एक मोठा लढा उभा केला। शेवटी या देशातल्या ज्या लोकांना सुधारणा नको आहे अशा लोकांनी त्यांचा बळी घेतला। असं असताना सुद्धा ते एकाचाच बळी न घेऊन थांबले नाहीत, तर पानसरे, कलबुर्गी अशांची एक मोठी एक लिंक त्यांनी येत्या हे विचारच मारून टाकावं अशा पद्धतीनं व्यूहरचना केली, षडयंत्र रचलं आणि महाराष्ट्रामध्ये असे सुधारणावादी लोकांना शहाणं करण्याच्या कुठल्याही गोष्टी होऊ नयेत अशा पद्धतीनं त्यांना संपवण्यात आलं। परंतु सुधारणावादी विचार कधी थांबलेले नाहीत, कारण आपण पाहतोय की समाज हा सतत पुढं जाणार असतो। किती कुणी प्रतिगामी पद्धतीनं त्याचा विचार केला तरी समाजाची दिशाही पुढंच जाणारच असते आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला मारून कधी विचार संपत नाहीत। आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 35 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्या विरोधात लढती आहे। अनेक बुवा बाबा या महाराष्ट्रात पकडले गेले आहेत। यांच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा निर्माण केला, त्यासाठी डॉक्टर दाभोळकरांना शहीद व्हावं लागलं आणि मग कायदा केला गेला। कायदा केला असला तरीसुद्धा महाराष्ट्र शासन अजूनही त्याबाबत गांभीर्य नाही आहे। त्या कायद्याचे
नियम अजूनही तयार केले नाहीत. म्हणजे 2013ला कायदा तयार झाला, परंतु आज 2026 आहे. यासाठी सुद्धा आम्हाला लढा द्यावा लागतो आहे. आज आम्ही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये रीट दाखल केले की या कायद्याचे नियम नियम व्हायला पाहिजेत लवकर. कारण ज्या केसेस समोर येत आहेत पोलीस स्टेशनमध्ये, त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या कायद्याबद्दलचं ज्ञान नाही आहे. श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय. पहिलं सत्र आहे उद्घाटनाचं, त्या उद्घाटनाला आडम मास्तर आहेत उद्घाटक म्हणून, आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या राज्याचे कार्याध्यक्ष आहेत बनसोडे सर म्हणून, संजय बनसोडे. त्यानंतर पहिलं सत्र आहे फलज्योतिष. खरं तर बुवाबाजीचा महत्त्वाचा भाग हे आहे की फलज्योतिषाच्या अंगानं लोकांची फसवणूक करणे. मग फलज्योतिषाचं वास्तव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये समज त्याबद्दलचं काय आहे, वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून एक सत्र ठेवलेलं आहे. त्या सत्राचे प्राध्यापक नितीन शिंदे म्हणून त्याचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत. तर ती त्याबद्दलचं सत्र कंडक्ट करते. दादा चांदणे आहेत. दुसरं सत्र आहे राजकारण आणि बुवाबाजी, की जे आज ज्वलंत प्रश्न आहे. राजकारणाचे बुवाबाजीचे कसे संबंध आहेत, इंटरनल संबंध कसे आहेत, त्याच्यात किती हितसंबंध एकमेकाशी गुंतलेले आहेत, एकमेकाला संरक्षण कसे केले जाते. म्हणजे राजकारणी लोक बुवाला मोठे करतात आणि बुवाचे भक्तगण राजकारणाला मोठं करतात, असं एक मोठं समीकरण समोर येत आहे. आणि त्याच्यात आर्थिक संबंध आहेत आणि वेगवेगळ्या अंगानं तुम्हाला माहीत असेल की ते वेगवेगळ्या कशा पद्धती समोर आलेले आहेत. तर हे सगळं भयानक वास्तव आहे. आणि मग हे वास्तव जर आपल्याला लोकांपुढं आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनीच आपण एकत्रपणे लढा दिला पाहिजे. आणि समाजातलं हे शोषण होतं आहे बुवाबाजीच्या अंगानं, ते कमी झालं पाहिजे. म्हणून राजकारणी खरं तर राजकारणी लोक देशाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे त्यांनी. परंतु आपल्याला आता कळतं आहे किती राजकारणी लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामध्ये पत्रकारांची फार मोठी भूमिका आहे. मीडियानं आत्तापर्यंत याच्याबद्दलचे मोठे मोठे प्रकरणामध्ये तुमचा फार मोलाचा वाटा दिलेला आहे. आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो की नाशिकच्या खरातबाबाच्या संदर्भातले सुद्धा मीडियाची फार भूमिका महत्त्वाची आहे. कारण कुठलंही परिवर्तन मीडियानं जर ठरवलं तर निश्चित होत असतं. आणि त्यामुळे मीडियानं सुद्धा अशा अनेक बुवाबापाच्या विरोधात मोठा त्यांना माध्यमातून प्रसिद्धी दिलेली आहे. लोकांना जागृत काम करण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कमिशनर आणि SP यांनासुद्धा एक निवेदन देणार आहोत. जिल्ह्यामध्ये जिथं जिथं बुवाबाजी चालणारी जे काही लोक आहेत त्याचा सर्वे करण्यात यावं आणि लोकांना अलर्ट करण्यात यावं की याच्यापासून सावधान राहावं. त्याची फसवणूक होती, अनेक अंगानं फसवणूक होती. नुसते आर्थिक नाही, भावनिक नाही, श्रद्धेची तर नाहीच नाही, पण ह्याच्या पलीकडंच अश्लील आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ. या पद्धतीची बुवाबाजी कुठपर्यंत चाललेली आहे, कुठल्या थरापर्यंत चाललेली आहे, घराच्या घरं उद्ध्वस्त झालेली. आणि ह्याची लागेबंद राजकारण आहे, प्रशासनामधले अधिकारी आहेत. म्हणजे कुठलाही असा स्तर शिल्लक नाही की ते बळी गेलेले नाहीत. म्हणजे खालच्या अगदी सामान्य माणसापासून